तर मित्रांनो, हे बघू शकता आपण इकडे सगळीकडून जायला रस्ते, तुम्हाला वाटेल तिकडून तुम्ही जाऊ शकताय. आणि हे मंदिर वरती हे जवळपास 1.5 किलोमीटर वरती आहे. तिकडे आपण जाणार आहे आज. तर आपण बघू शकता मित्रांनो, तुकाई देवीचं मंदिर आहे इकडे वरती. तर माझ्यासोबत आहे. हे टास्कच व्हायला लागले आता रोजच्या रोज, चढायचं फळायचं. एक वेळेस आहे इथं, खूप सुंदर आहे. आणि तुम्ही नजारा पण बघू शकता, मस्त हिरवागार आहे सगळीकडं. हां, हे फुलं फक्त या डोंगरात पाहायला जातात, दुसरीकडे कुठंच नाही आहे जगामध्ये. तर तुम्हाला असं वाटत असेल की कुठं आहे, तर मला कमेंटमध्ये सांगा कुठे आहे. तर कुठेच नाही. इकडे सगळे तुम्ही बघू शकता किती थकलोय मी. थकलोय म्हणजे अरे जीव निघाला आलाय. अर्धा डोंगर चढलोय, अजून खूप वरती जायचंय. म्हणजे ॲटलिस्ट अजून 15 ते 20 मिनटं लागेल. तोपर्यंत तुम्ही साईडचा नजारा बघा. हे म्हणजे सरळच डोंगर आहे, त्याच्यामुळे थोडं अवघड आहे. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे एकदम म्हणजे आता काय सांगावं, काही नाही, सांगण्यासारखं नाही राहिलं आता. काही थकून फक्त किंवा हातात यायला आलाय. इकडं खूप म्हणजे घनदाट जंगल आहे. ॲक्च्युअली या साईडला कोणी जात नाही. आणि आपण जे आहे तर इकडून जाण्याचा प्रयत्न पण नाही करणार, आपण इकडून जाऊ. हे सरळ पडते. आपण बघू शकताय वरती भरपूर पब्लिक आहे. तर हे आपण मंदिराच्या वर टोकावर पोहोचलोय. बघू शकता इथनं जवळपास पूर्ण जी बानेर सिटी आहे ती पूर्ण दिसते. बानेरमध्ये पुण्यामधील बानेर भागातील तुकाई देवीचं मंदिर आहे. खूप छान आणि सुंदर मंदिर आहे. एक वेळेस नक्की भेट द्या. सर्व येऊ शकता इकडे. मंदिरच खर्च जो हा नजारा आहे खूप छान आणि सुंदर आहे इकडे. म्हणजे जर कॅम्पिंग वगैरे पण जर तुम्हाला करायची असेल तर पुणे शहरामध्येच आणि खूप जवळ, असं म्हणजे दूर जायची गरज नाही तुम्हाला. खूप जवळ एक बानेरमधून 1-2 मिनटाच्या अंतरावरती, 2 ते 5 मिनटाच्या अंतरावरती हे लोकेशन आहे. बानेरमधील तुम्ही बानेश्वर मंदिर किंवा मग तुकाई मंदिर जरी टाकलं तरी तुम्हाला लोकेशनमध्ये भेटून जाईल. तुम्ही हा नजारा बघू शकताय, खूप छान आहे. आणि म्हणतात ना, पुण्यामध्ये सह्याद्री आणि पर्वतरांगा अशा ठिकाणी जमा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पुणे जसं सुंदर आहे तसं सुंदर तर तुम्हाला कुठं पाहायला भेटणारच नाही. हे नवीन मंदिरचं काम चालू आहे बानेरमध्ये. मित्रांनो, हे
तुकाई मंदिर आणि इथली खूप सुलभ आणि सुंदर अशी रचना केलेली मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. तर तुम्ही एक वेळेस येऊन नक्की भेट द्या. आणि इथं आल्याच्या नंतर खरंच खूप शांत आणि असं वाटतंय की कुठंतरी आपण असायचं तुम्हाला, तर तुम्ही इकडे येऊ शकताय. खूप छान आणि सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकताय. जर स्वतः कसं असते तर व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला एवढं नाही कळणार, पण तुम्ही जेव्हा स्वतः इथं येशाल तेव्हा तुम्हाला खरंच वाटेल. हां इकडनं तुम्ही शॉर्टकट पण जाऊ शकताय, पण हे म्हणजे खूप अवघड आणि खूपच म्हणजे खूप अवघड आहे या साईडनं जाणं. म्हणजे शक्यतो इकडे जात नाही कोणी. तो जो रस्ता आहे तो आता म्हणजे नवीनच बांधला गेला आहे. तुम्ही बघू शकता की पूर्ण म्हणजे या साईडला असं जंगल टाईप आहे इकडे. तर इकडं लेपर्ड्स वगैरे येतात खूप प्रमाणात. मी लास्ट टाईम आलो तेव्हा म्हणजे चर्चा होती की इकडं खूप सारे लेपर्ड्स वगैरे येतात म्हणून. आणि खूप म्हणजे खूप असं दाट जंगल आहे या साईडला. या साईडनं इकडून वरती जायचं म्हटल्यावर पॉसिबलच नाही. आणि एकदम सरळ टेकडे असल्यामुळे तर इकडून जायचा प्रयत्नही करू नका शक्यतो. तर हा इकडून एक ओपन रस्ता आहे मंदिराच्या वरती जाण्यासाठी, तर तुम्ही तिकडून जाऊ शकताय. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा मला की मी काय चेंजेस करू शकतो किंवा न्यू काय ॲड करू शकतो किंवा तुम्हाला कसल्या प्रकारची व्हिडिओ पाहायला आवडेल. आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तुमचा सपोर्ट म्हणजे माझ्यासाठी खूप अनमोल असणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.